हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक 4 चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि आजचा कन्सेप्ट आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ठीक आहे, इंट्रोडक्शन बघूया. देर आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन वर्ल्ड वाईड. तसं पाहिलं तर संपूर्ण जगभरात बिझनेस म्हटलं की खूप सारे फॉर्म्स बिझनेसचे असतात आहेत. बट देर इज अ युनिक फॉर्म ऑफ बिझनेस विच हॅज बीन ऑर्गेनेटेड इन इंडिया. बट जर एक इंडियामध्ये असणारा बिझनेसचा युनिक फॉर्म जर पाहायचा झाला तर तो आहे फक्त इंडियामध्येच. इट एक्झिस्ट ऑफ इन इंडिया ओनली. इट इज नॉन ॲज हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस. हा फक्त इंडियामध्येच आहे. त्या बिझनेसचं नाव आपल्याला इथे सांगितलेलं आहे. काय ते? हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस, HUF शॉर्टमध्ये, किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, जॉईंट हिंदू फॅमिली फर्म असंही म्हटलं जाईल. मीनिंग दिलेलं बघा. स्कूल ऑफ थॉट अंडर हिंदू लॉ. मिताक्षरा. अकॉर्डिंग टू दिस स्कूल ओनली मेल मेंबर ऑफ द फॅमिली कॅन इनहेरिट द फॅमिली बिझनेस. मग आता याच्या डेफिनेशनप्रमाणे किंवा मिनिंगप्रमाणे आपण म्हणूया की फक्त फॅमिलीचे मेल मेंबर्स जे आहेत ते फॅमिली बिझनेस पुढे नेत आहेत. हेन्स द सन, ग्रँडसन, ग्रेट ग्रँडसन बिकेम जॉईंट ओनर ऑफ द फॅमिली प्रॉपर्टी. मग या बिझनेसमध्ये फॅमिली प्रॉपर्टीचे जॉईंट ओनर बनतात सन, ग्रँडसन अँड ग्रेट ग्रँडसन. अ सन गेट्स इक्वल राईट्स अलॉंग विथ हिज फादर इन द अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. जो सन, मुलगा आहे, त्याला इक्वल राईट्स मिळतात जेवढेच फादरला राईट्स असतील अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये. ही हॅज अ राईट टू आस्क फॉर अ डिव्हिजन ऑफ द फॅमिली प्रॉपर्टी. आणि त्याला हा सुद्धा हक्क आहे की जी काही फॅमिली प्रॉपर्टी आहे त्याचं डिव्हिजन करून घेण्याचा, म्हणजेच ते वाटून घेण्याचा, प्रॉपर्टी वाटून घेण्याचा हक्क त्याला आहे. दिस स्कूल इज पॉप्युलर इन इंडिया एक्सेप्ट आसाम, बेंगाल अँड सम पार्ट ऑफ ओडिशा. मग हे स्कूल जे आहे इंडियामध्ये पॉप्युलर आहे, काही पार्ट सोडले तर आसाम, बेंगाल आणि ओडिशाचा काही पार्ट सोडला तर बाकी ऑल ओव्हर इंडियामध्ये हे स्कूल जे आहे मिताक्षरा पॉप्युलर आहे. पुढे नेम दिलाय सेकंड, दयाभागा. अकॉर्डिंग टू दिस स्कूल बोथ मेल अँड फिमेल मेंबर विल बी को पार्सनल इन द हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस. आता या स्कूलप्रमाणे असं म्हटलं गेलेलं आहे की मेल किंवा फिमेल दोन्हीही मेंबर्स इथे को पार्सनर्स असणार आहेत. आफ्टर डेथ ऑफ हजबंड हिज प्रॉपर्टी अँड बिझनेस पासेस टू हिज वाईफ और अदर सक्सेसर. जर हजबंडची डेथ झाली आहे तर त्याच्या वाईफकडे प्रॉपर्टी आणि बिझनेसचे हक्क येतील, किंवा त्याचा कोणी वारस असेल त्याच्याकडे येतील. डेफिनेशन पाहूया. अंडर हिंदू लॉ अँड HUF इज फॅमिली विच कन्सिस्ट ऑफ ऑल पर्सन्स lineally descended from a common ancestors and includes their wives and unmarried daughters. तर हिंदू लॉ प्रमाणे हा एक फॅमिली बिझनेस आहे ज्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये असणारे ऑल पर्सन्स जे आहेत ते इन्व्हॉल्व होतात. अँसेस्टर्स पासून पुढे असणारे सगळे मेंबर्स इन्क्लुडिंग वाईव्स आणि डॉटर्स सुद्धा. अँड HUF कॅनॉट बी क्रिएटेड अंडर अ कॉन्ट्रॅक्ट. हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस हा कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे बनवता येत नाही. फीचर्स दिलेले आहेत बघूया. एक्झिस्ट ओनली इन इंडिया. या पद्धतीचा जो बिझनेस आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस हा फक्त इंडियामध्येच पाहायला मिळतो. इट इज गायडेड बाय द हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 आणि हा हिंदू ऍक्ट प्रमाणे, हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे चालवला जातो. नंबर 2 पॉइंट आहे फॉर्मेशन. द फॉर्मेशन ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज सिम्पल. बिझनेस सुरू करणं खूप सिम्पल आहे. इट इज फॉर्म ॲज पर ऑपरेशन ऑफ हिंदू लॉ. हिंदू लॉ प्रमाणे याचे जे काही ऑपरेशन्स आहेत, कामं आहेत, ती सुरू होतात. एव्हरी मेंबर बिकेम द मेंबर बाय बर्थ अँड नॉट बाय एनी ॲग्रीमेंट. प्रत्येक पर्सन जो आहे तो या बिझनेसचा मेंबर बनेल स्वतःच्या, त्याच्या जन्मापासूनच. कोणत्याही प्रकारचं ॲग्रीमेंट बनवण्याची गरज नाही आहे मेंबर बनण्यासाठी. द सिनियर मोस्ट मेंबर इज कॉल ॲज कर्ता. जो सगळ्यात सिनियर मेंबर असतो त्याला कर्ता असं म्हटलं जातं. रिमेनिंग मेंबर्स आर कॉल ॲज को पार्सनर्स. बाकी सगळे फॅमिलीमधले मेंबर्स को पार्सनर्स म्हणून ओळखले जातात. थर्ड पॉइंट आहे मेंबरशिप.
देर इज नो लिमिट ऑन मेंबरशिप. मेंबरशिपवर कसलीही लिमिट नाही आहे. मॅक्झिमम मेंबर्स कितीही असू शकतात फॅमिली बिझनेसमध्ये. वन बिकेम अ को पार्टनर बाय वर्च्यू ऑफ बर्थ. जन्मापासूनच तो मेंबर पर्सन झालेला असतो, को पार्टनर झालेला असतो बिझनेससाठी. लिगल अडॉप्शन और मॅरेज इन टू द फॅमिली. लिगल अडॉप्शन होऊ द्या किंवा मॅरेज होऊ द्या, आणि त्याच्यामधून फॅमिलीमध्ये येणारे मेंबर्स या बिझनेससाठी को पार्टनर्स बनतात. जॉईंट ओनरशिप हा पुढचा पॉइंट आहे. द प्रॉपर्टी ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज जॉईंटली ओन बाय द कर्ता अँड द को पार्टनर्स. जी काही फॅमिलीची बिझनेस प्रॉपर्टी असेल, बिझनेस असेल, याच्यामध्ये सर्व जे कर्ता आणि को पार्टनर आहेत सर्वांची जॉईंटली ओनरशिप असते. द बिझनेस इज जॉईंटली ओन बाय 3 जनरेशन ऑफ द फॅमिली. बिझनेस जॉईंटली ओन असू शकतो 3 जनरेशन पर्यंत असं म्हटलेलं आहे. कर्ता इज द कस्टडियन ऑफ द जॉईंट प्रॉपर्टी, आणि कर्ता हा मेन कस्टडियन असणार आहे जॉईंट प्रॉपर्टीज. ठीक आहे. गुड क्रेडिट स्टँडिंग. द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज कंडक्टेड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आता फॅमिली बिझनेस म्हटल्यावर हा लॉंगर पिरियडसाठी चालणार आहे असं आपण म्हणू शकतो. इट एन्जॉयज गुडविल इन द मार्केट. गुडविल मार्केटमध्ये झालेलं असणार आहे, त्याचा फायदा बिझनेसला होणारच आहे. इट अश्युअर्स द क्रेडिटर अबाउट रिपेमेंट ऑफ द लोन. आणि त्याच्यामुळे जे कोणी क्रेडिटर्स आहेत त्यांना एक खात्री पटते की हा या बिझनेसमधून आपले पैसे परत मिळू शकतात, म्हणून ते खात्रीशीर पद्धतीनेच पैसे आपल्याला देऊ शकतात ॲज अ लोन म्हणून. द लायबिलिटी ऑफ कर्ता इज अनलिमिटेड, सो बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर रेडी टू ग्रँट द लोन्स. कर्ताची लायबिलिटी अनलिमिटेड असते आणि त्याच्यामुळेच बँक म्हणा किंवा अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणा लोन द्यायला तयार होतात. मॅनेजमेंट. द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज मॅनेज बाय कर्ता. आता हा संपूर्ण बिझनेस मॅनेज केला जातो कर्त्याकडून, जो मेन हेड पर्सन असणार त्याच्याकडून. द को पार्टनर हॅव नो राईट टू पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट. जे को पार्टनर्स आहेत, अदर फॅमिली मेंबर्स आहेत, ते मॅनेजमेंटमध्ये बिझनेस कसा मॅनेज करायचा याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. कर्ता मे कन्सल्ट द मेंबर ऑफ द फॅमिली वाईल टेकिंग एनी बिझनेस डिसिजन्स. कोणत्याही प्रकारचे बिझनेस डिसिजन घेताना कर्ता मेंबर्सशी डिस्कशन करू शकतो, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकतो, बट मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट को पार्टनर करू शकत नाही. प्रॉफिट शेअरिंग हा पुढचा पॉइंट आहे. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज नॉट फॉर्म बाय एनी कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट. कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बनवून हा बिझनेस चालू होत नाही. देर इज नो स्पेसिफिक रेशो ऑफ द प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअर बाय कर्ता. आणि त्याच्यामुळेच जो काही प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो कसा वाटून घ्यायचा याचा रेशो इथे नसतो. So the sharing ratio keeps on changing depending upon births and deaths in the family. आता मेंबर्स किती वाढतील किंवा कमी होतील, आणखीन बर्थ झाले तर फॅमिलीमध्ये मेंबर वाढणार आहेत, डेथ झाली मेंबर्स कमी होतील, आणि त्या बेसिसवर रेशो जो आहे तो चेंज होत राहील. प्रॉफिट आणि लॉस कमी जास्त होत राहणार आहे मेंबर्समध्ये. आता आपल्याला पाहायचे मेरिट्स जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसचे. इझी फॉर्मेशन हा पहिला मेरिट आहे, पहिला ॲडव्हान्टेज आहे. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज इझी टू स्टार्ट ॲज रजिस्ट्रेशन अँड ॲग्रीमेंट इज नॉट रिक्वायर फॉर इट्स फॉर्मेशन. हा बिझनेस स्टार्ट करणं खूप इझी आहे. रजिस्ट्रेशन, ॲग्रीमेंट हे रिक्वायर्ड नाही आहे. देर इज नो रेस्ट्रिक्शन ऑन मिनिमम अँड मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. मिनिमम नंबर किती असावेत, मॅक्झिमम मेंबर्स किती असावेत याच्यावर काहीही बंधनं नाही आहेत. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स ॲज पर हिंदू लॉ. हिंदू लॉ प्रमाणे हा बिझनेस सुरू झालेला असणार आहे. प्रोटेक्शन ऑफ को पार्टनर इंटरेस्ट. को पार्टनर्स हॅव राईट टू डिमांड पार्टिशन. कर्ता टेक्स अटमोस्ट केअर ऑफ देअर इंटरेस्ट. सो को पार्टनरला राईट्स आहे, ते पार्टिशन डिमांड करू शकतात. कर्ता प्रत्येक गोष्टीचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजेच प्रोटेक्शन करत असतो. को पार्टनर्सचा इंटरेस्ट कशात आहे, त्यांना कशामध्ये जास्त प्रोटेक्शन द्यावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कर्त्याचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळेच कर्ता इथे व्यवस्थित लक्ष देणारा असतो. क्विक अँड प्रॉम्प्ट डिसिजन. कर्ता इज सिनियर मोस्ट फॅमिली मेंबर. कर्ता हा कोण असतो तर हेड मेंबर असणार आहे. फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठा मेंबर
जो आहे तो कर्ता असणार आहे, सिनियर मेंबर, आणि त्याच्यामुळे त्याला एक्सपिरियन्स असणार आहे, नॉलेज असेल, आणि जे काही महत्त्वाचे बिझनेस डिसिजन घ्यायचे असतील तो स्वतः घेणार आहे, कारण बिझनेस मॅनेज करायचं काम फक्त एकट्याकडे असतं. त्यामुळे तो पटकन योग्य तो डिसिजन घेऊ शकतो, योग्य वेळेत घेऊ शकतो त्याच्या एक्सपिरियन्स प्रमाणे. ऑन द जॉब ट्रेनिंग, मेंबर्स ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस गेट ट्रेनिंग ऑफ द बिझनेस स्किल ऑटोमॅटिकली. ज्यावेळेस मेंबर सुद्धा कर्त्याला मदत करत असतात त्याप्रमाणे मेंबर्सला कर्त्याकडूनच ट्रेनिंग मिळत जात असते की बिझनेस कसा चालवायचा, त्यांचं स्किल ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातं. दे ऑल्सो ॲब्झॉर्ब द मॅनेजमेंट ऑफ कर्ता. दे लर्न मेनी बिझनेस टॅक्टिक्स. त्यांना बिझनेसच्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतात त्याच्यातूनच. को पार्टनर्स लायबिलिटी. आता जे अदर मेंबर्स आहेत, को पार्टनर्स आहेत, त्यांची लायबिलिटी काय? द लायबिलिटी ऑफ को पार्टनर्स इज लिमिटेड. त्यांची लायबिलिटी लिमिटेड आहे अप टू द एक्सटेंट ऑफ देअर शेअर इन द जॉईंट फॅमिली बिझनेस. ठराविक शेअरपर्यंत त्यांचा फॅमिलीमध्ये लिमिटेड लायबिलिटी असेल. Hence, the personal property of co-partner is not used for the payment of joint Hindu family business liability. कोणत्याही प्रकारची बिझनेसची लायबिलिटी असेल तर ती लायबिलिटी पेड करण्यासाठी कर्त्याची प्रॉपर्टी यूज होईल, को पार्टनरची प्रॉपर्टी यूज होणार नाही. सो को पार्टनरची लायबिलिटी लिमिटेड असणार आहे. आता आपल्याला पाहिजे डीमेरिट्स. तर पहा, पहिला आहे अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ कर्ता. सगळ्यात पहिलं डिसएडव्हान्टेज दिलेलं आहे, कर्त्याची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. कर्ता ऑलवेज फेसेस द रिस्क ऑफ अनलिमिटेड लायबिलिटी. फक्त कर्त्यालाच हे सहन करावं लागतं. अनलिमिटेड लायबिलिटी जे आहे त्याची रिस्क त्याला फेस करावी लागते. इफ द बिझनेस ॲसेट्स आर नॉट सफिशियंट फॉर द पेमेंट ऑफ बिझनेस लायबिलिटीज. बिझनेसमध्ये आलेले लोन, घेतलेले लोन जर पे करण्यासाठी बिझनेसच्या प्रॉपर्टीजमधून पूर्ण पैसे रिकवर होत नाही आहेत तर कर्त्याची पर्सनल प्रॉपर्टी नेली जाते आणि त्याच्यातून जे काही आहे त्यांचं लोनचं रिपेमेंट केलं जातं. म्हणून कर्त्याची लायबिलिटी अनलिमिटेड आहे असं म्हटलं गेलेलं आहे. लिमिटेड फायनान्शियल अँड मॅनेजरियल रिसोर्सेस. फंडिंग ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आर लिमिटेड. जो येणारा इन्व्हेस्ट होणारा जो पैसा आहे तो लिमिटेड असणार आहे. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी इज यूज ॲज अ कॅपिटल ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस म्हटल्यावर त्यांची जी पूर्वजांची प्रॉपर्टी आहे, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, तीच यूज होत असते. कर्ता मे और मे नॉट पोसेस एक्सपर्ट मॅनेजर स्किल. कर्ता म्हटल्यावर त्याच्याकडे मॅनेजर स्किल असेल किंवा नसूही शकतं. सो देर इज लिमिटेड स्कोप फॉर एक्सपान्शन. असं असेल तर एक्सपान्शनचा स्कोप म्हणजे बिझनेस वाढवण्याचा स्कोप खूप कमी असू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे नो सेपरेट लिगल स्टेटस इन द आयस ऑफ लॉ. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस अँड द फॅमिली मेंबर आर वन अँड सेम. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आणि मेंबर हे वेगवेगळे नाही आहेत, एकच आहेत. द बिझनेस डज नॉट हॅव सेपरेट लिगल स्टेटस. याचा अर्थ कायद्याप्रमाणे हे सगळे एकच आहेत आणि बिझनेस स्वतंत्र नाही आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे असं समजलं जातं. पार्टिशन ऑफ बिझनेस. द नंबर ऑफ मेंबर्स आर मोवर इन जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. आता फॅमिली बिझनेस म्हटल्यावर फॅमिलीमध्ये असणारे मेंबर जास्त असू शकतात. देअर कॅन बी कॉम्प्लेक्स अँड डिस्प्यूट्स. त्याच्यामुळे त्यांच्यात वाद, भांडणं होऊ शकतात. को पार्टनर्स मे बी डिससॅटिस्फाय विथ द मॅनेजमेंट ऑफ कर्ता. कर्त्याच्या मॅनेजमेंटवर को पार्टनर्स समाधानी नसतील, डिससॅटिस्फाय असतील. दिस कॅन लीड टू पार्टिशन ऑफ बिझनेस. याच्यामुळे बिझनेसचं पार्टिशन होऊ शकतं. नो डायरेक्ट रिलेशन बिटवीन इफर्ट्स अँड रिवॉर्ड्स. कर्ता इज द मॅनेजर ऑफ द बिझनेस. बिझनेसचा मॅनेजर कोण? कर्ता असणार आहे. ही युजेस हिज नॉलेज अँड स्किल फॉर रनिंग बिझनेस सक्सेसफुली. तो स्वतःचं नॉलेज आणि स्किल यूज करतो बिझनेस सक्सेस करण्यासाठी. अँड द रिवॉर्ड्स ऑफ द बिझनेस इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स. आणि जे रिवॉर्ड मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे, तो सर्व को पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणजे जे कर्ता महत्त्वाचं काम करतोय आणि त्याच्यातून मिळणारं रिवॉर्ड सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे. द हार्ड वर्किंग ॲज वेल ॲज इन इफिशियंट को पार्टनर शेअर द प्रॉफिट. तर काही को पार्टनर्स हार्ड वर्किंग असतील, काही इनइफिशियंट असतील, सगळ्यांमध्येच प्रॉफिट शेअर होणार आहे. सो नो डायरेक्ट रिलेशन ऑफ इफर्ट्स अँड रिवॉर्ड्स. कोणाचा इफर्ट्स किती आहे आणि रिवॉर्ड्स किती मिळत आहे याचा संबंध काहीही नसणार. तर आपण जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसचे मेरिट डिमेरिट सुद्धा इथे पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट जॉईंट हिंदू फॅमिलीची स्टडी केलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजले असतील. ठीक आहे, असंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये न्यू कन्सेप्ट सहित. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.